नमस्कार मित्रांनो, आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स ह्या प्रकरणातील 1.6 पॉलिनेशन ह्या घटकाबद्दल माहिती घेऊ. पॉलिनेशन म्हणजे काय? पॉलिनेशनचे प्रकार कोणते? पॉलिनेशन कशा पद्धतीने काम करतं, म्हणजे पॉलिनेशन काय असतं ह्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर पोलन ग्रेन बीइंग नॉन मोटाईल अँजिओस्पर्म हॅव इव्हॉल्व द स्ट्रॅटजी टू यूज द अबायोटिक एजंट wind and water and biotic agent birds, insects, snail to their flowers, feeding the visitors and exploiting their mobility for the pollination and also seed dispersal. Pollen grains are non-motile and they are usually carried from flower to flower by means external agent. Pollination is the transfer of pollen grain from anther to the stigma of the flower. It is the prerequisite for the fertilization because both the male and female gamete are non-motile. Moreover, the gametes are produced at two different sites. मित्रांनो, आता आपण पोलन ग्रेनबद्दल जर कधी माहिती घेतली तर पोलन ग्रेन हे कसे असतात? नॉन मोटाईल असतात. अँजिओस्पर्ममध्ये याची म्हणजे अँजिओस्पर्ममध्ये जर कधी आपण याच्या इव्हॉल्व स्ट्रॅटेजीचा यूज जर कधी पाहिला तर अबायोटिक एजंट म्हणजे नॉन मोटाईल असल्यानंतर यांना घेऊन जाण्यासाठी किंवा यांच्या नॉन मोटाईलला नॉन मोटाईल पोलन ग्रेनला घेऊन जाण्यासाठी अबायोटिक एजंट किंवा बायोटिक एजंट. आता अबायोटिक एजंटमध्ये काय आले? वॉटर आला आणि विंड्स आले. आणि बायोटिक एजंटमध्ये बर्ड्स आणि इन्सेक्ट्स, स्नेल्स हे आले. आता जर कधी आपण याच्यात पाहिलं, टू देअर फ्लावर्स फीडिंग द व्हिजिटर अँड एक्सप्लॉइटिंग देअर मोबिलिटी फॉर द पॉलिनेशन अँड ऑल्सो सीड डिस्पर्शन. आता इथे काय होतं? ज्यावेळेस वारा किंवा पाणी असेल, पावसाचं असेल किंवा वारा असेल, त्यावेळेस हे वाऱ्याबरोबर किंवा पाण्याबरोबर वाहून एका झाडावरनं किंवा एका फुलावरनं दुसऱ्या फुलावर किंवा त्याच फुलावरनं त्याच फुलाच्या स्टिग्मावर ते पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात. याच्या व्यतिरिक्त जर कधी समजा पक्षी आले किंवा इन्सेक्ट आले किंवा स्नेल्स आल्या तर हे काय होतं? ज्यावेळेस त्या फ्लॉवरला ह्या व्हिजिट देतात, तर व्हिजिट देत असताना फ्लॉवरवर ज्यावेळेस ते खाण्यासाठी किंवा इतर त्यांच्या काही कामासाठी आलेले असतात, त्यावेळेस ते काय त्यांच्या पायाला किंवा त्यांच्या बॉडीच्या कोणत्याही पार्टला हे पोलन ग्रेन लागतात आणि ते पोलन ग्रेन एका ठिकाणून दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी डिस्पर्शल होण्यासाठी मदत होते. पोलन ग्रेन आर नॉन मोटाईल. दे आर युजली कॅरीड फ्रॉम फ्लॉवर टू फ्लॉवर बाय मीन्स ऑफ एक्सटर्नल एजंट. आता हे जे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले दोघं तिघं, तर याच्या साहाय्याने पोलन ग्रेन नॉन मोटाईल असले तरी यांना फ्लॉवर टू फ्लॉवर एक्सटर्नल एजंटच्या मार्फत ते एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतात. पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ अ फ्लॉवर. इट इज द म्हणजे जे पॉलिनेशन असतं त्याच्यामध्ये काय होतं? पोलन ग्रेन अँथरपासून तर स्टिग्मापर्यंत फ्लॉवरपर्यंत ट्रान्सफर होणे याला म्हटलं होतं पॉलिनेशन. इट इज द रिक्वेस्ट ऑफ फर्टिलायझेशन. जर कधी आपण पॉलिनेशन पाहिलं तर पॉलिनेशन ही एक अशी पद्धत आहे की ज्याच्या साहाय्याने आपण म्हणजे फ्लॉवर जे असतो फ्लॉवरच्या याच्यात जे फर्टिलायझेशन होतं त्या फर्टिलायझेशनची पहिले प्रक्रिया ही गणली जाते. म्हणजे रिक्वेस्टिंग फॉर द फर्टिलायझेशन म्हणून याला आपण मानतो. कारण की याच्यात काय होतं? मेल आणि फिमेल दोघं काय आहेत? नॉन मोटाईल आहेत. मेल जे पोलन ग्रेन आहेत ते तरी इन्सेक्टच्या साहाय्याने इकडे तिकडे येऊ शकतात, पण होरी एकाच ठिकाणी आपल्याला स्थिर झालेली दिसते. याच्यामुळे पॉलिनेशनची जर कधी व्याख्या विचारली कधीही तर तेव्हा सांगता यायला पाहिजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लॉवर. अँथरपासून स्टिग्मा फ्लॉवरच्या, मग ते त्याच फ्लॉवरवर असो किंवा त्याच झाडावरच्या दुसऱ्या फ्लॉवरचे पोलन ग्रेन असो, अँथर टू स्टिग्मा येणे किंवा दुसऱ्या झाडावरच्या फ्लॉवरचे पोलन ग्रेन ह्या आपण दुसऱ्या झाडावरच्या फ्लॉवरवर येणे आणि त्या ठिकाणी स्टिग्मावर येऊन पडणे, ह्या क्रियेला म्हटलं तर पॉलिनेशन.
Self-pollination is the type of the pollination which occur in a single flower or two flower on a single plant. आता सेल्फ पॉलिनेशन काय असतं? सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय? हा पॉलिनेशनचा एक टाईप आहे, प्रकार आहे, की याच्यामध्ये एका सिंगल फ्लावर किंवा दोन फ्लावर, एक सिंगल प्लॅन्टमधले सिंगल फ्लावर किंवा दोन फ्लावर यांच्या थ्रू ते पॉलिनेशन होते, त्याला म्हटलं तर सेल्फ पॉलिनेशन. इट रिझल्टिंग इन द इनब्रीडिंग ऑर सेल्फिंग. याच्या जर कधी आपण रिझल्ट पाहिला तो इनब्रीडिंग किंवा सेल्फिंग. जसं आता आपण मेंडल्स लॉचा जर कधी अभ्यास केला असेल तर मेंडल्स लॉमध्ये आपल्याला सेल्फिंग हा शब्द बऱ्याच वेळेस ऐकायला भेटला. सेल्फिंग म्हणजे काय? त्याच झाडावरचे पोलन ग्रेन त्याच झाडावरच्या एखाद्या फ्लावरवरचे किंवा एकाच झाडावरचे दुसरे फ्लावरवरचे पोलन ग्रेन त्या झाडावरच्या स्टिग्मावर टाकणे किंवा त्याच फुलाचे पोलन ग्रेन त्याच झाडावर टाकणे, ह्या प्रक्रियेला आपण सेल्फिंग म्हणतो. इट कॉन्ट्रास्ट क्रॉस पॉलिनेशन. याच्या विरुद्ध क्रॉस पॉलिनेशन असतो. इट ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर ऑफ डिफरंट प्लॅन्ट्स ऑफ अ सेम स्पेसिस. याच्यामध्ये काय होतं? इन कॉन्ट्रास्ट क्रॉस पॉलिनेशनमध्ये काय होतं? ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन अँथर ऑफ वन फ्लावर. आता आपण याच्यामध्ये एक उदाहरण घेऊ. ए नावाच्या फ्लॉवर घेऊ आणि एक बी नावाच्या फ्लॉवर घेऊ. ते दोघं सेम स्पेसिसच्या प्लॅन्टवर आहेत, पण ते प्लॅन्ट कसे डिफरंट आहे. ए प्लॅन्ट वेगळं आणि बी प्लॅन्ट वेगळं. ए प्लॅन्टवर ओरी आहे म्हणजे स्टिग्मा आहे आणि बी प्लॅन्टवरचे आपण अँथर घेणार आहेत, किंवा ए प्लॅन्टवरचे पोलन ग्रेन बी प्लॅन्टवरच्या असणाऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावर जाणार आहेत. मग आता आपल्याला याच्यातनं जे म्हणजे हे जे याला म्हटलं होतं क्रॉस पॉलिनेशन. ए वरनं पोलन ग्रेन बीच्या स्टिग्मावर पडणे किंवा बी वरचे पोलन ग्रेन एच्या स्टिग्मावर पडणे, ह्या सेम स्पेसिसचे दोघं, याला म्हटलं होतं क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय? एकच झाड त्या झाडावरचे एकच किंवा त्याच झाडावरचे दुसरं फ्लावर यांच्यामध्ये जे पॉलिनेशन होतं, सेल्फिंग होते, त्याला म्हटलं तर सेल्फ पॉलिनेशन. दोघं लक्षात आले असतील, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. द पॉलिनेशन कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू द थ्री टाइप्स ऑफ द बेसिस ऑफ द सोर्स ऑफ पॉलिनेशन. याचे थ्री बेसिस सोर्स ऑफ पॉलिनेशन. एक ऑटोगॅमी म्हणजे सेल्फ पॉलिनेशन. इट इज द टाइप ऑफ द पॉलिनेशन इन विच बायसेक्शुअल फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन. याच्यामध्ये काय होतं? ऑटोगॅमीमध्ये सेल्फ पॉलिनेशन. इट इज द टाइप ऑफ द पॉलिनेशन इन विच द बायसेक्शुअल म्हणजे ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोघं गॅमेट, म्हणजे ज्याच्यामध्ये ओरी आणि पोलन ग्रेन दोघं प्रेझेंट आहेत, म्हणजे कार्पेल बी आहे आणि अँड्रोसेम आणि गायनोसेम दोघं प्रेझेंट आहेत, त्याला म्हटलं तर बायसेक्शुअल. आणि युनिसेक्शुअल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये फक्त फ्लावरमध्ये एक तर मेल म्हणजे अँड्रोसेम असतील किंवा गायनोसेम असतील, याला म्हटलं तर युनिसेक्शुअल फ्लावर. मग यांचे काय असतात? इट्स ओन पोलन ग्रेन. यांचे स्वतःचे पोलन ग्रेन असतात आणि ते त्याच ठिकाणी जातात. ऑफस्प्रिंग आर जेनेटिकली आयडेंटिकल टू द पॅरेंट्स. आणि असे जे ऑफस्प्रिंग असतात, असे जे प्लॅन्ट्सचे हे घटक असतात, ते कसे असतात? आयडेंटिकल असतात. याचे उदाहरण जर कधी घ्यायचं म्हटलं तर आपण मेंडल्स लॉमध्ये आपण ज्यावेळेस प्युअर टॉल आणि प्युअर ड्रॉप यांचे उदाहरण घ्यायचो, ते जेनेटिकल आयडेंटिकल होते. हे ऑफस्प्रिंग म्हणजे सेल्फ पॉलिनेशन म्हणजे ऑटोगॅमीचा प्रकार होता. आता जिटोगॅमी. इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन ऑफ द स्टिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लावर प्रोड्यूस ऑन द सेम प्लॅन्ट. आता आपण जिथे राहतो त्याच्या आजूबाजूला भाऊबंदकी असते. म्हणजे आता समजा मी गावाला ज्या ठिकाणी राहतो त्या माझ्या बाजूला माझ्या काकांचं किंवा माझ्या चुलत काकांचं असं घर असतं. मग ते काय आले? शेजारी आले. तर जिटो मीन्स शेजारी, नेबर, आणि गॅमी मीन्स म्हणजे ज्याच्यामध्ये पॉलिनेशन होणारे असे. इट इज द ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन. म्हणजे मी जे उदाहरण सांगितलं की आपल्या भाऊबंदकीतले म्हणजे काय आले? सेम प्लॅन. आपली भाऊबंदकी म्हटलं तर आपण जसं सुतक झालं तर आपण केस देतो, कारण की आपण एका भाऊबंदकीतले असं समजून. तसं याच्यामध्ये ह्या जिटोगॅमीमध्ये काय होतं? पोलन ग्रेन जे असतात स्टिग्मावरचे,
ते डिफरंट फ्लावरवरच्या म्हणजे आता समजा मी तुम्हाला अजून परत एक उदाहरण सांगतो. ए पोलन ग्रेन असेल, सॉरी, एकाच प्लॅन्टवर ए आणि बी नावाचे 2 फ्लावर आहेत. तर आपण ए फ्लावरवरचे पोलन ग्रेन त्याच झाडावरच्या बी फ्लावरवरच्या स्टिग्मावर जाणे किंवा बी फ्लावरवरचे पोलन ग्रेन ए फ्लावरच्या स्टिग्मावर जाणे, ह्या प्रक्रियेला म्हटलं तर जिटोगॅमी. इट इज द फंक्शनली सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. हे जर कधी आपण पाहिलं तर याचं जर कधी आपण फंक्शन पाहिलं ते क्रॉस पॉलिनेशन सारखं आहे, पण कसे आहेत, एकाच सेम प्लॅन्टवरचे आहेत. ॲज इट इन्व्हॉल्व द पॉलिनेटिंग एजंट बट इट कॅनॉट ब्रिंग अबाउट द जेनेटिक व्हेरिएशन. हे जरी क्रॉस पॉलिनेशन सारखं असलं तरी याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला दिसून येत नाही. ते जेनेटिकली आयडेंटिकल असतात. अँड इज ओनली द इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स. एक्झाम्पल कुकुरबिटा मॅक्सिमा. याचं उदाहरण जर कधी घेतलं तर कुकुरबिटा मॅक्सिमा येतो. इट इज द सिमिलर टू द ऑटोगॅमी ॲज अ पोलन ग्रेन कम फ्रॉम द सेम प्लॅन्ट्स. ऑटोगॅमी सारखं याचे कॅरेक्टरसुद्धा ऑटोगॅमी सारखे आहेत. याच्यामधले बरेचसे घटक ऑटोगॅमी सारखे पोलन ग्रेनचे सेम आहेत. म्हणजे सेम प्लॅन्टवर आहेत, फक्त इथे सिंगल फ्लावरच्या ऐवजी 2 फ्लावरवरनं याची देवाणघेवाण होते. आता जिनोगॅमी म्हणजे क्रॉस पॉलिनेशन किंवा आउटब्रीडिंग. जिनोगॅमी इट इज द टाइप ऑफ द क्रॉस पॉलिनेशन वेन पोलन ग्रेन of one flower is deposited on the stigma of a flower different plant belonging to same species. With the help of the pollinating agency, it generate genetically varied offspring. आता पहा, जिनोगॅमी म्हणजे काय, एक सेम स्पेसिसचे फ्लावर असतील, सेम स्पेसिसचे फ्लावर असतील की ज्या त्याच्यातला एक फ्लावरचे पोलन ग्रेन दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर जाऊन पडणे. म्हणजे आता इथे काय केलं, आपण 2 झाडं घेतली. या 2 झाडांमध्ये एकाचे नाव आपण ए म्हटलं आणि दुसऱ्याचे नाव बी म्हटलं. तर ए प्लॅन्टवरच्या फ्लावरचे पोलन ग्रेन बी प्लॅन्टच्या फ्लावरच्या स्टिग्मावर जाणे किंवा बी प्लॅन्टवरचे पोलन ग्रेन ए प्लॅन्टच्या स्टिग्मावर जाणे, ह्या गोष्टीला म्हटलं तर क्रॉस पॉलिनेशन. आणि याच्यामध्ये हा ज्यावेळेस होतो त्यावेळेस याला वारा किंवा पाणी किंवा बायोटिक एजंट म्हणून आपण जे घेतलेले होते, काय होते, एक बर्ड्स होते आणि इन्सेक्ट होते किंवा स्नेल्स होत्या. पण याच्यामध्ये बर्ड्स आणि इन्सेक्ट हे 2 मेनली ट्रान्सफरसाठी मदत करतात. यांना बायोटिक एजंट म्हणून जास्त मुबलक प्रमाणात हे मदत करत असतात. आणि ह्या ठिकाणी आपल्याला यांचे जर कधी आपण पाहिलं तर जेनेटिकली व्हेरियड ऑफस्प्रिंग आपल्याला ह्या ठिकाणी मिळतात, कारण की ते जो प्लॅन्ट्स आहेत ते दोघं डिफरंट्स आहेत. मेजॉरिटी ऑफ द फ्लॉवरिंग प्लॅन्ट्स डिपेंड ऑन द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. आता जे फ्लॉवरिंग प्लॅन्ट्स असतात त्यांच्यामध्ये पोलन ग्रेन कसे ट्रान्सफर होतात त्याच्यावर मेजॉरिटी अवलंबून असते. मेजॉरिटी ऑफ द फ्लॉवरिंग प्लॅन्ट्स डिपेंड ऑन द ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन. व्हर्च्युअली द ऑल सीड प्लॅन्ट्स नीड टू बी पॉलिनेटेड. जे सीड प्लॅन्ट्स आहेत त्यांना सगळ्यांना पॉलिनेटेडची गरज असते. मोस्ट ऑफ द फूड अँड फायबर क्रॉप्स ग्रॉन थ्रू आउट द वर्ल्ड डिपेंड ऑन द पॉलिनेटर फॉर द रिप्रोडक्शन. याच्यामध्ये जर कधी आपण पाहिले तर जास्त प्रमाणात फूड आणि फायबर क्रॉप जे आहेत ते ग्रो होताना त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनच्या क्रियेसाठी जास्त प्रमाणात पॉलिनेशनची क्रिया ही आवश्यक असते. द एजंट रिस्पॉन्सिबल फॉर द पॉलिनेशन हॅव बीन ग्रुप इन टू द 2 मेन कॅटेगरीज. आता जे एजंट याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात त्यांचे 2 ग्रुपमध्ये डिवायडेशन होतात. म्हणजे जे एजंटमध्ये आपण अबायोटिक एजंट म्हटला आणि बायोटिक एजंट म्हटला. तर आता आपल्याला अबायोटिक एजंटमध्ये जायचे. अबायोटिक एजंटमध्ये जाताना आपण सगळ्यात पहिले त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ. आता पहा, अबायोटिक एजंट, देर आर नॉन लिव्हिंग एजंट विच इन्क्लूड द वाईन अँड वॉटर. अबायोटिक एजंट म्हणजे काय, जो सजीव नाही. मग असे जे आहेत ते कोणते आले, वाईन आणि वॉटर, पाणी आणि हवा, वारा. अबायोटिक एजंट, देर आर नॉन लिव्हिंग एजंट विच इन्क्लूड वाईन अँड वॉटर. आता नॉन लिव्हिंग आले
त्याच्यामध्ये आपण पॉलिनेटिंग बाय वाईंड, जे पॉलिनेशन होतं वाऱ्याच्या सहाय्याने, त्याला ॲनिमोफिली म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? ॲनिमोफिली. मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप प्लॅन्ट आर वाईंड पॉलिनेटिंग. मोस्ट ऑफ द जे इम्पॉर्टंट क्रॉप्स आहेत त्यांच्यामध्ये जर कधी आपण पॉलिनेशन पाहिलं तर ते वाईंड पॉलिनेशन जास्त प्रमाणात होतं. दिस इन्क्लूड द व्हीट. याच्यामध्ये व्हीट घ्या, राईस घ्या, कॉर्न घ्या, रे घ्या, घ्या, ओट्स घ्या, पाम्स घ्या, हे सगळे वाईंड पॉलिनेटेड आहेत. आता त्याच्यातले एक आपण माईकचे उदाहरण इथे आपल्यासमोर आकृतीमध्ये दिसते. पा मेल फ्लावर, मेल इन्फ्लोरन्स वरच्या साईडला आहे. म्हणजे कुठे आहे? मी तुम्हाला दाखवतो, थांबा 2 मिनटं. त्याचं जर कधी आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की तो कुठे. सॉरी, आता पहा, हा जो आहे मी जिथे हे ठेवला, हा जो भाग याला म्हणतात मेल. आणि ह्या ठिकाणी पहा खालच्या साईडला इथे हे दिसतंय का? इथे फिमेल म्हणजे ओरी. आता हा जो आहे ज्यावेळेस वारा येईल त्यावेळेस वारा येताना ह्या ठिकाणचे वाऱ्याबरोबर पोलन ग्रेन खाली वाजून येतील आणि ते ह्या ठिकाणी येऊन ह्या ठिकाणी त्यांचे पोलन ग्रेन स्टिग्मावर पडतील. हे झालं कशाच्या साहाय्याने? वाईंडच्या साहाय्याने. किंवा ह्या झाडावरचे दुसऱ्या झाडावर ह्या साईडला एक जे प्लांट असेल त्याच्यावर पडतील, किंवा इकडचे इकडे वर नाही इकडे खाली येतील, ह्या पद्धतीने. म्हणजे अशा पद्धतीने यांच्यामध्ये पॉलिनेशन हे होण्यासाठी काय आलं? वारा आला. एवढं लक्षात आलं? मग आता आपल्याला याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. मग पहा, हे जे प्लांट्स असतात ते कसे असतात आणि यांनी स्वतःला ॲडॅप्टेशन केलेलं असतं. ॲडॅप्टेशन म्हणजे काय? जसं आता समजा एखादी गोष्ट, जसं आता आपण जर कधी एखाद्या नवीन भागात गेलो, जसं आता नवीन चप्पल घेतली, तर नवीन चप्पल घेतल्यानंतर ती चप्पल जर कधी आपण पायात घातली तर ती आपल्याला पहिले 2 दिवस अनोळखी लागते. आणि ती चप्पल जर कधी आपण 5 दिवसानंतर किंवा 3-4 दिवसानंतर ज्यावेळेस ते आपल्या पायाशी ओळखीची होते किंवा आपल्याशी तिचं रिलेशन मेंटेन होतं, ती जरी निर्जीव असली तरी ज्यावेळेस आपण अंधाऱ्यात आपली चप्पलमध्ये पाय घातला की आपली चप्पल हे आपण ओळखतो. हे काय आलं? आपण तिच्याशी केलेलं रिलेशन. जसं तिच्याशी आपण मेंटेन केलं तसं प्लॅन्ट्स असतात किंवा ॲनिमल्स असतात ते स्वतःला ॲडॅप्ट करतात. जर कधी समजा हिवाळ्याचे दिवस राहिले, त्यावेळेस आपल्याला जर कधी हिवाळ्याच्या दिवसात थंडी वाजायला लागली तर आपण काय करतो? एकदम बारीक कपडे घालतो, बरोबर का? लोकरचे कपडे घालतो, उलचे घालतो ना. ते कशासाठी? कारण की आपण आपल्या शरीराला त्या हिशोबाने म्हणजे आपण ॲडजस्ट करतोय. तसं ॲडॅप्टेशन असतं. ॲडॅप्टेशनमध्ये काय होतं? तो समायोजन करतो. म्हणजे कसं समायोजन करतो? की आपण कशा पद्धतीने ह्या ठिकाणी ॲडजस्ट होऊ. समजा एखाद्या जमिनीला जर कधी काही आवश्यकता असेल तर त्या पद्धतीने स्वतःमध्ये बदल करेल. द फ्लावर आर स्मॉल, इनकॉन्सिपियस, कलरलेस, विदाउट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. जर कधी असे फ्लावर पाहिले तर कसे असतात? स्मॉल असतात, इनकॉन्सिक्वेन्स असतात, कलरलेस असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा नेक्टर किंवा फ्रॅग्रन्स किंवा वास नसतो. द पोलन ग्रेन आर, यांचे जे पोलन ग्रेन असतात, सेकंड पॉईंट आहे. द पोलन ग्रेन आर लाईट इन वेट, ड्राय अँड प्रोड्यूस इन लार्ज नंबर टू द इन्क्रीज द चान्स ऑफ द पॉलिनेशन कन्सिडरिंग द वेस्टेज ऑफ द पोलन ग्रेन. आता याच्यामध्ये काय होतं? ज्यावेळेस वारा आहे, वाऱ्याबरोबर पोलन ग्रेन ज्यावेळेस उडतील त्यावेळेस त्याला थोडी माहिती आहे की इथे स्टेग्मा आहे. तर अशा वेळेस तो ज्यावेळेस उडेल त्यावेळेस वेस्टेजचं प्रमाण जास्त असतं असं धरून नॅचरली हे जे पोलन ग्रेन असतात हे यांचं वेट कसं असतं? लाईट असतं आणि ड्राय असतात. ड्राय असल्यामुळे ते लाईट वेटेड होतात आणि प्रोड्यूस लार्ज नंबर. म्हणजे नॅचरली त्यांची जी संख्या आहे ती लार्ज नंबरमध्ये असते आणि त्या ठिकाणी पॉलिनेशन होत असताना त्यांच्यामध्ये वेस्टेज होणार आहे हे निसर्गाने सुद्धा गृहीत धरलेले. याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पोलन ग्रेन वेस्टेज होतात, पण कसे असतात? ते लाईट वेट असतात. स्टिग्मा इज फिदरी. म्हणजे स्टिग्मा हा कसा असतो? फिदरी असतो. फिदरी म्हणजे पंखांसारखा. सॉरी, पंख म्हणजे एखाद्या कोंबडीचे किंवा कशाचे पीस जर कधी आपण पाहिले तर ते कसे फिदरी असतात त्या प्रकारचे. आणि कॅरी द वाईंड करंट. ज्यावेळेस ते वाऱ्याबरोबर पोलन ग्रेन जातील तर त्या फिदरीमध्ये हे पोलन ग्रेन काय होतील? अटकतील. याच्यासाठी
स्टॅमिना आर एक्झर्टेड विथ लॉंग फिलामेंट अँड व्हर्साटाईल अँथर. यांच्यामध्ये जर कधी पाहिलं तर जो स्टॅमिना असतो तो कसा असतो, त्यांचे फिलामेंट कसा असतो, लॉंग असतो आणि अँथर व्हर्साटाईल असतो. द स्टॅमिना अँड स्टिग्मा आर एक्सपोज्ड टू एअर करंट. स्टॅमिना आणि स्टिग्मा हे ज्या पद्धतीने एअरचं करंट असेल किंवा एअर ज्या पद्धतीने वाहत असेल त्या पद्धतीने ते स्वतःला तशा पद्धतीने डेव्हलप करत असतात किंवा तशा पद्धतीने त्याच्यासमोर त्याच्यावरनं वारा येईल ही ती दक्षता घेतली जाते. आता याच्यानंतरचा पुढचा मुद्दा, पॉलिनेशन बाय वॉटर. आज आपण फक्त अबायोटिक पाहू, मग नंतर उद्या बायोटिकचे पाहू. तर फाउंड ओनली इन सम 30 जेनेरा ऑफ ॲक्वेटिक मोनोकॉट्स, दॅट इज द व्हॅलिस्नेरिया, जोस्टेरिया आणि सिरॅटोफायलम ह्या प्लांट्समध्ये किंवा ह्या मोनोकॉट्समध्ये आपल्याला दिसून येतात. द ॲडॅप्टेशन ऑफ द हायड्रोफिलस फ्लॉवर, द फ्लॉवर आर स्मॉल. फ्लॉवर कसे असतात, स्मॉल असतात, इनकॉन्सिपियस असतात. पेरेंट अँड अदर फ्लोअर प्लांट्स आर अनवेटेबल. याच्या पेरेंट आणि जे फ्लॉवरचे अदर पार्ट्स असतात ते अनवेटेबल असतात, म्हणजे ते ओले होत नाही किंवा ते ओले होऊन त्या ठिकाणी जास्त वेळ पाणी राहणार नाही. जसं आता आपण झाडावर जर कधी पाणी टाकलं किंवा अंगावर पाणी टाकलं तर अंगावर पाणी साचतं का, नाही, ते जसं खाली पडतं तशा पद्धतीचे हे अनवेटेबल असतात. द पोलन ग्रेन आर लॉंग अँड अनवेटेबल ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द म्युसिलेज. म्युसिलेज नावाचा घटक त्या ठिकाणी असतो, म्हणजे चिकटपणा असतो किंवा ऑइली सबस्टन्स त्या ठिकाणी आलेला असतो, त्याच्यामुळे ते अनवेटेबल असतात. नेक्टर अँड फ्रॅग्रन्स आर लॅकिंग इन द फ्लॉवर. यांच्यामध्ये नेक्टर आणि फ्रॅग्रन्स हा त्या फ्लॉवरमध्ये दिसून येत नाही. हायड्रोफिलिक इज 2 टाईप्स. हायड्रोफिलिकचे 2 टाईप पडतात, एक हायपोहायड्रोफिली आणि एक इपी हायड्रोफिली. आता हायपोबद्दल आणि इपी बद्दलची माहिती. आता याच्यामध्ये काय होतं, पॉलिनेशन ऑकर बिलो द सरफेस ऑफ वॉटर. हेअर द पोलन ग्रेन आर heavier than water, sink down and caught by the stigmas of the female flower. Example, Zostera म्हणजे seagrass. The pollen grain are long, ribbon-like and without exine. आता पहा याच्यामध्ये काय होतं, जे हायपोहायड्रोफिलसमध्ये काय होतं, हायड्रोफिलीमध्ये द पोलन ग्रेन ऑकर बिलो द सरफेस ऑफ द वॉटर. हा कुठे असतो, बिलो द सरफेस ऑफ वॉटर, पाण्याच्या खाली. हेअर म्हणजे हायपो म्हणजे खाली आणि इपी म्हणजे वर सरफेसला. आता हायपो म्हणजे काय, खालच्या साईडला. ज्यावेळेस पोलन ग्रेन हे जड असतात आणि ते पाण्याबरोबर वाहत असताना ते काय होतात, पाणी त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि सिंक डाऊन होतात, म्हणजे फुगतात. आणि त्याच्यामुळे जे स्टिग्मा असतात फिमेल फ्लॉवरचे ते त्याला इझिली कॅच करतात आणि कॅच करून त्याच्यापासून त्या जे पोलन ग्रेन असतात ते लॉंग रिबन लाईक विदाउट एक्झिन असतात आणि ते त्या ठिकाणी अटॅच होतात. आता इपी हायड्रोफिलसमध्ये काय होतं, इपी हायड्रोफिलीमध्ये तर द पोलन ग्रेन फ्लोट ऑन द वॉटर. पोलन ग्रेन काय असतात, वॉटर बरोबर फ्लोट होत असतात, वाहत असतात सरफेस अँड रीच द स्टिग्मा ऑफ द फिमेल फ्लॉवर. आणि नंतर ते कुठे पोचतात, स्टिग्माच्या फिमेल फ्लॉवरवर. याचं उदाहरण जर कधी घेतलं तो व्हॅलिस्नेरिया इज अ सबमर्ज्ड डायसियस फ्रेश वॉटर ॲक्वेटिक प्लांट इन विच फिमेल फ्लॉवर रीच द वॉटर सरफेस टेम्पररली टू एन्श्युअर द पॉलिनेशन अँड मेल फ्लॉवर फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस हा जास्त करून हा फ्रेश वॉटरमध्ये दिसतो ॲक्वेटिक प्लॅन्टमध्ये, आणि फिमेल फ्लॉवर जे असतात ते वॉटरच्या सरफेसपर्यंत टेम्पररली त्यांची वाढ झालेली असते. ज्यावेळेस फ्लोटिंग ऑफ पोलन ग्रेन ऑन द वॉटर सरफेस, ज्यावेळेस वॉटर सरफेसवर पोलन ग्रेन हे वाहत असतात त्यावेळेस ते त्याला कॅच करतात आणि त्याच्यापासून फर्टिलायझेशनची क्रिया व्हायला सुरुवात होते. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द पोलन ग्रेन इज इक्वल टू दॅट ऑफ वॉटर. जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते पोलन ग्रेनची ती कशाबरोबर असते, वॉटरच्या ग्रॅव्हिटेशन बरोबर. दे इज व्हाय दे फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. दॅट इज द व्हाय दे फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. त्याच्यामुळे ते इझिली पाण्याबरोबर वाहत असतात, म्हणजे पाण्यापेक्षा ते
जास्त वजनदार जर कधी राहिले असते तर खाली राहिले असते, म्हणून त्यांची जे पोलन ग्रेन जो असतो त्याची ग्रॅव्हिटी कशी असते त्या वॉटरच्या हिशोबाने. द सम ॲक्वेटिक प्लांट्स आर ॲनोमोफिलस. याच्यामध्ये काही जे ॲक्वेटिक प्लांट्स असतात ते कसे असतात, ॲनोमोफिलस असतात. याचे उदाहरण जर कधी घेतलं तर पोटॅ मोजेटॉन आणि दुसरं हॅलो गॅरिस, हे दोन प्लांट्स त्याच्यामध्ये येतात. द सम ॲक्वेटिक प्लांट्स आर एंटोमोफिलस. यांच्यामध्ये जे ॲक्वेटिक प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये एंटोमोफिलस. एंटोमो म्हणजे इन्सेक्टच्या साईन. याचे उदाहरण जर कधी लोटस घेतलं, वॉटर हँड घेतलं किंवा वॉटर लिली घेतलं. आता याच्यामध्ये लोटस म्हणजे कमळाच्या फुलाच्या मध्ये भोवरा येतो म्हणजे तो इन्सेक्ट आला. ह्या पद्धतीने आपण अबायोटिक फॅक्टर पाहिला. आता आपण बायोटिक फॅक्टर हा उद्या म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. आता ह्या ठिकाणी आपलं लेक्चर स्टॉप करतो. थँक्यू. किती भारी बोलले तुम्ही.